विश्व हिंदू परिषद रामटेक जिल्ह्याच्या वतीनं देवलापार ते गडमंदिर पायी दिंडी यात्रा यामध्ये महिला, पुरुष, बालमंडळी असं करत 2 दिवस, 1 दिवस डोंगरीमध्ये मुक्काम, अतिशय हर्षोल्लास असते। शेगावचे वारकरी, दिंड्या, पताका आपल्या परिसरातले, आपलं जे क्षेत्र आहे वनवासी क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आम्ही घेऊन येतो। बेलदा, तुयापार, देवलापार, सीतापार, लोधा, करवई, डोंगरी, पवनी, देवलापार या पद्धतीने वारी करत करत आम्ही गडमंदिरावर पोहोचतो। अतिशय हर्षोल्लास आहे, आनंद आहे, कुठेही थकवा वाटत नाही। 30 किलोमीटर पायी चाललो, सगळे टनाटन आहेत, बिलकुल रामाचा आशीर्वाद आहे आणि खूप आनंद वाटला। दरवर्षीपेक्षा गर्दी जास्त आहे, रामाचं पर्व चालू आहे, देशात मोठे मोठे बदल होत आहेत, हे रामाची कृपा आहे। अयोध्येमध्ये रामाचं मंदिर झालेलं आहे, त्यामुळे आपल्या रामटेकच्या या पावनभूमीमध्ये, आपल्या या महाराष्ट्राच्या अयोध्येमध्ये अतिशय हर्षोल्लास आहे आणि असाच हर्षोल्लास इथून पुढेही भविष्यामध्ये एक नवीन पर्व देशामध्ये सुरू झालेला आहे, याला आपण रामपर्व असं म्हणूया। आम्ही दिंडीच्या माध्यमातून समाजाला मृदंग, टाळ, वीणा हे भजन मंडळी या लोकांना आम्ही वाटप करत असतो। एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून एक प्रयत्न।